आपण आलो आहे मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूममध्ये तुम्ही इथं बेड बघू शकताय. हा पूर्ण किंग साईज बेड आहे. हा 6 बाय 7.5चा बेड आहे. अगेन हा पण पूर्ण हायड्रॉलिक बेड आहे. ह्याच्यामध्ये जे लिफ्टिंग मेकॅनिझम जे आहे हे सगळे आपण हेडिश कंपनीचे यूज केले आहेत. तुम्ही इथं बेड बघू शकता. आपण पूर्ण इथे कर्व यूज केलेला आहे. कर्वसाठी आर्ट अँड स्पेस इंटिरियर हे पुण्यामध्ये फेमस आहे. आणि आपले जे काही फर्निचर जेवढे आपण फर्निचर करतो, छोटी साईट असू द्या किंवा मोठी साईट असू द्या, सगळ्या साईटला मी कर्व कंपल्सरी यूज करतो. त्याच्यामागे दोन कारण आहे. एक तर कसं आहे की लहान जे मुलं आहेत त्यांना हे लागत नाही फर्स्टली, आणि सेकंडली कर्व असल्यामुळे कसं आहे फर्निचर जरा चांगलं दिसतं आणि आपल्याला काहीतरी हटके करायचं असतं. मग इथेही पूर्ण आपण कर्व केलेलं आहे आणि पूर्ण वन पीसमध्ये तुम्ही इथं बघू शकताय. पूर्ण आपण ह्याला लॅमिनेट पेस्ट केलेलं आहे. इथं पूर्ण वुडन थीम घेतली आपण. ह्या बाजूला तुम्ही इथं बघाल इथं आपण साईड टेबल दिलेलं आहे. साईड टेबलमध्ये इथे 2 ड्रॉ आहे आणि राईट हँड साईडला कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं पुढे या आणि ह्या बाजूला आपण ड्रेसिंग दाखवूया. येते प्रॉपर फ्रेममध्ये ड्रेसिंग. बरं, आता ह्या बाजूला तुम्ही इथं बघाल तर इथे आपण ओव्हल शेपमध्ये इथे ड्रेसिंग दिलं आहे. ह्या बाजूला अगेन इथे एक ओपन पॉकेट्स आहे. परत इथे कर्व थीम आली आहे, खाली कर्व थीम आली आहे. ह्या बाजूला परत ओव्हल शेप घेतला आहे आणि ह्याच्या मागे जर तुम्ही बघाल तर इथे एक सिक्रेट डोअर आहे. ह्याच्या बॅक साईडलाही आम्ही अगेन एक कंपार्टमेंट दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कॉस्मेटिक्स वगैरे ठेवू शकताय आणि त्याच्या खाली इथे आपण एक शेल्फ दिला आहे. परत इथे कर्व थीम दिली आहे आपण. अगेन आपली जी स्पेशालिटी आहे ती ह्याच्यावरती तुम्ही तुमचे जे काही ड्रायर्स वगैरे आहेत ते तुम्ही ठेवू शकताय. ह्याच्या खाली एक छोटीशी पफी आहे. ती पफी आपण इथं पार्क करू शकतो. पफी म्हणजे छोटा एक सीटर आहे, सिंगल सीटर. तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही बाहेर काढा, यूज करा, काम झालं की परत तुम्ही इथं पार्क करू शकताय. त्या पार्किंगसाठी त्याला तिथं आम्ही स्पेस दिली. एक छोटासा इथे सिंगल ड्रॉ दिलेला आहे. ठीक आहे.